तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. चित्राताई वाघ आपल्यासोबत आहेत. ताई, ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये महिला असतील किंवा लहान मुली असतील यांच्यावरच्या अत्याचाराचे प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. विरोधक सरकारला मोठ्या प्रमाणात धारेवर जातात. विरोधकांकडनं असं बोललं जाते की महिला जे आहे ते आता कुठेच सुरक्षित नाही. नेमकं काय संपूर्ण बघा, महिला आणि मुलींच्या अत्याचाराची घटना ही फक्त बातमी नाही आहे, ही समाजाची संवेदना आहे. आणि यासाठी सरकार पूर्ण ताकदीने पीडितांच्या मागे उभं आहे, त्यांच्यासाठी काम करतं आहे. मला एवढं सांगायचं आहे की हा विषय पहिली गोष्ट तर हा विषय राजकारणाचा नाही आहे. हा राजकारणाच्या पलीकडचा सामाजिक विषय आहे. आणि त्यासाठी सरकार काय करतं आहे तर सरकार पूर्ण ताकदीने आज पीडितांच्या मागे उभं आहे. आपण बघितलं या लहान मुलींच्या अत्याचारांच्या केसेसमध्ये आरोपी कोण आहे? कोणाचे वडील, काका, मामा, भाऊ, जन्म देणारा बाप, आजोबा. आता या सगळ्या घटनांमध्ये म्हणजे फक्त रस्त्यावर अत्याचार नाही होते, ऑनलाईन अत्याचार होत आहेत, सोशल मीडियावरती अत्याचार होत आहेत. आणि सगळ्यात सुरक्षित मानलं जाणारं जे घर आहे त्या घरामध्ये सुद्धा आता मुली आणि महिला सुरक्षित नाहीत, हे आता समोर आलं आहे. आपण बघितलं की कशा पद्धतीने एक आजोबा आपल्या नातीवरती असा प्रयत्न करू शकतो, जन्म देणारा बाप आपल्या मुलीवर बलात्कार करू शकतो. मामाचं घर म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडीचं घर. तुमच्या अनेक आठवणी असतील, माझ्या अनेक आठवणी आहेत. आणि आज तो मामा आपल्या भाचीवरती हैवानाचं रूप घेऊन तिच्यावरती बलात्कार करतोय, काका पुतणीवरती करतोय, भाऊ बहिणीवर करतोय. हे कुठे चाललोय आपण? आणि त्यामुळे आता या सगळ्यांना आपल्या मुलीशी, नातीशी, बहिणीशी, भाचीशी, पुतणीशी कसं वागायचं हे काय सरकार सांगायला येणार आहे? ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला तात्काळ सरकार हरकतमध्ये येतं, पोलीस हरकतमध्ये येतात, आरोपींना अटकसुद्धा होते, त्यांच्यावरती कारवाई पण होते. परंतु या घटना होऊ नये याच्यासाठी समाज म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. या घटना ज्या लगातार आपल्याला झालेल्या दिसल्या आहेत, ज्या जवळच्या संबंधातल्या लोकांकडनं झालेल्या आहेत, प्रत्येक आईच्या पुढे आज प्रश्नचिन्ह आहे की विश्वास कोणावर ठेवू मी? कुणाच्या भरोशावर मी 5 मिनिटं माझ्या मुलीला सोडून जाऊ? आज विश्वासच ठेवण्यासारखं नातंच राहिलेलं नाही आहे. पवित्र नात्यांना काळीमा फासायचं काम या विकृत हरामखोरांनी सगळ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की याच्यामध्ये पोलीस, शासन, प्रशासन, मुख्यमंत्री, अख्खं आपण म्हणू महायुतीचं सरकार पीडितांच्या सोबत आहे. परंतु या घटना होऊ नये म्हणून आपण सुद्धा सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. आता मुख्यमंत्री काय करतायत, सरकार काय करतायत, अनेक उपाययोजना केल्या आहेत. या लैंगिक अत्याचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एव्हिडन्स म्हणजे फॉरेन्सिक. आणि त्या फॉरेन्सिक एव्हिडन्समध्ये आधी 2-2 आठवडे लागायचे, रिपोर्टच यायचे नाहीत. आज 200हून अधिक फॉरेन्सिकच्या व्हॅन आपल्याला राज्यभरामध्ये दिसत आहेत. ऑन दी स्पॉट DNA, त्याच ठिकाणी CCTVचं एक्स्ट्रॅक्शन असेल किंवा ॲनालिसिस असेल, जे काही असेल ते काही मिनिटात आपल्याला रिपोर्ट मिळतात. आणि त्यामुळे आरोपीचे सुटण्याचे चान्सेस आहेत ते 0-0 पर्यंत आलेले आहेत. हे अतिशय महत्त्वाचं काम हे त्या ठिकाणी झालं आहे. आता लैंगिक अत्याचारामधल्या आरोपींना पेरोल न देण्याबद्दलच्या सूचना मागच्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. 2014ला अशा पद्धतीची प्रोव्हिजन होती, परंतु कोर्टाने आक्षेप घेतला होता. मागच्याच कॅबिनेटमध्ये त्याच्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत. 112 जे आपलं इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम आहे त्याच्यामध्ये देशात महाराष्ट्र 1 नंबरला आहे. अशा विविध योजना या त्या ठिकाणी आहेत. महिला सहाय्य कक्ष आहे, 24/7 त्या ठिकाणी मदत मिळते. आणि मला आता याला समाधान म्हणावं, चांगली गोष्ट म्हणावं की काय, पण महिला पुढं येत आहेत. महिला पुढं येत आहेत, केसेस रजिस्टर्ड होत आहेत, त्याच्यावरती कारवाई होती आहे. आणि त्याच्यामुळे महिलांना दिलासासुद्धा मिळतो आहे. एक प्रकारचा विश्वास त्यांच्या देवाभाऊवरती आहे. आणि म्हणून राज्यातल्या महिलासुद्धा त्यांच्यावरती ज्या वेळेला अन्याय अत्याचार होतात त्यावेळेला न घाबरता पुढे येत आहेत आणि त्या ठिकाणी केसेस रजिस्टर्ड होत आहेत. शक्ती कायदा जो आहे तो लागू नाही होत आहे, त्याचं वटहुकूम त्वरित लागू करा अशी विरोधकांची मागणी आहे. बघा, असं आहे की शक्ती कायदा महाविकास आघाडीच्या वेळेला मूळ मसुदा त्यांचा होता. त्यामध्ये लैंगिक अत्याचार असेल, फास्ट ट्रॅक असेल आणि विविध उपाययोजना होत्या. त्यावेळेला कायद्याची चौकट ही IPC आणि CRPC मध्ये होती. त्यानंतर गुन्ह्याचं स्वरूप बदललं, कायदे पण तितकं सक्षम होणं अतिशय गरजेचं होतं. आणि त्याच्यामुळे 2000 ज्या वेळेला BNS हा नवीन कायदा आला, BNS आणि BNNS यामध्ये नवीन कायद्याची सांगड ही देवेंद्रजींनी मागच्याच बजेट अधिवेशनामध्ये घातली आणि त्यामध्ये बरेच कायदे अंतर्भूत केले.
ज्यामध्ये डिजिटल असतील, ऑनलाईन त्रास जो असेल तो असेल, ॲसिड अटॅक विक्टिम्स असतील त्यांची नावं रिव्हील न करणं, त्यांचे फोटो न दाखवणं, अशा पद्धतीच्या बऱ्याच घटनांचा, बऱ्याच प्रकरणांचा, बऱ्याच प्रकारांचा हा नवीन कायद्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने क्राईमचं स्वरूप बदलतंय त्या पद्धतीने कायदा मजबूत व्हावा यासाठी BNS आणि BNNS मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. या सगळ्या प्रकरणात आपण जर पाहिलं तर नात्याचा विसर जो आहे तो होताना दिसतोय. याला कारणीभूत काही प्रमाणात सोशल मीडिया सुद्धा आहे का? कारण मोठ्या प्रमाणात वापर मला वाटतं म्हणजे मला चांगलं आठवतंय की परवा रात्री 11-11:30च्या सुमारास मला बातमी कळली की एका आजोबाने आपल्या मुलीवरती अशा पद्धतीने हात घातला. शिवाय गेले 7-8 दिवस या बातम्या आपण बघतोय. वडील म्हणजे बघा ना तुम्ही, जन्म देणारे वडील, मामा, काका, भाऊ हे सगळेजण त्या छोट्या छोट्या चिमुकल्यांवरती अत्याचार करताना दिसत आहेत. नात्याची चाडच कुठं राहिलेली नाही आहे. सोशल मीडियाचा अतिवापर किंवा नको त्या वयात नको त्या गोष्टींचं नॉलेज आणि या सगळ्यामुळे ही विकृती आणखीन वाढत चालली आहे की काय कळायला मार्ग नाही आहे. परंतु निश्चितच मी तुम्हाला सांगते की आज प्रत्येक आई धास्तावलेली आहे, कारण घरातल्या लोकांवर तिचा विश्वास नाही आहे. सगळ्यात सुरक्षित तिचं घर आहे ना, पण घरामध्ये जर जन्म देणारा बापच जर मुलीवर हात टाकत असेल तर तुम्ही आणि मी आपण काय सांगणार? मला तुम्ही सांगा. म्हणजे आपण विचारसुद्धा या गोष्टींचा करू शकत नाही. अशा पद्धतीचे अत्याचार हे छोट्या छोट्या चिमुकल्यांवरती होत आहेत. पोलीस आहेच, ते काम करणारच आहेत, पण मला वाटतं प्रत्येक आईने सजग राहायला पाहिजे, अलर्ट राहायला पाहिजे. विरोधक असं म्हणतात की कठोर पावलं उचलण्यात सरकार कमी पडते, कारण अशा सगळ्या घटना. हेच सांगायचंय, आता आजोबांना सरकार जाऊन सांगणार आहे नातीशी कसं वाग, मामाला जाऊन सांगणार भाचीशी कसं वाग, काकाला सांगणार पुतणीशी कसं वाग. ज्या वेळेला या घटना होतात काही तासांमध्ये पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. पीडितांनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने त्यांना वकील देण्याचं काम सरकार करतंय. केसेस फास्ट ट्रॅकवरती चालवल्या जाणार आहेत. आणि जोपर्यंत या नराधमांना, या हरामखोरांना शासन होणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा कोणी शांत बसणार नाही. मुंबई महापालिकेत सुद्धा एक प्रकार असाच लैंगिक अत्याचाराचा समोर आलेला आहे. तुम्ही स्वतः यामध्ये लक्ष घातलेलं पाहायला मिळालेलं, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी गेला होतात. काय नेमका हा प्रकार? एक इरफान नावाचा मुंबई महानगरपालिकेमधला एक अधिकारी, 24 वर्षाच्या 23-24 वर्षाची कर्मचारी आहे, तिला प्रचंड त्रास देत होता. ती तिच्या मामासोबत माझ्याकडे आली होती की कशा पद्धतीने मला त्रास दिला जातो, टॉर्चर केलं जातंय, मला कॅबिनमध्ये येऊन बसवण्याबाबत सांगितलं जातंय, नजरेच्या समोर ठेवलं जातंय, टॉयलेटपर्यंत माझा पिछा केला जातोय. बरेच प्रकार तिला जो काही त्रास झाला तो तिने मला लेखी स्वरूपामध्ये दिला. तात्काळ मी मुंबई महानगरपालिकेच्या मेयर असतील, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील, सभागृह नेते असतील, यांच्या निदर्शनाला या गोष्टी आणून दिल्या. त्यांनी सुद्धा तात्काळ त्याच्यामध्ये ॲक्शन घेत प्रशासकीय कार्यवाही चालू केलेली आहे. मुलगी पोलीस स्टेशनला सुद्धा गेली होती, त्या ठिकाणी सुद्धा FIR झालेला आहे. त्यामुळे आता जी काही कार्यवाही असेल ती त्या ठिकाणी सुरू होईल. नाशिक मधला जो धर्मांतराचा प्रकरण होतं त्यामध्ये निदा खानला जे आहे ते अटक करण्यात आली आहे. आणि दुसरी अपडेट त्यामध्ये येते की संभाजीनगर मधला जे MIM नेते आहेत त्यांनी संपूर्ण या प्रकरणात मदत केली असं एक समोर माहिती येते. त्याबद्दल काय? बघा, धर्मांतरणाचं जबरदस्तीने धर्मांतरण करायचा प्रकार झाला का तर 100% झाला. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना अटक झाली. ही बाई जी आहे ही फरार होती. ती आता छत्रपती संभाजीनगरमधनं तिला अरेस्ट केलेलं आहे अशी माहिती मला सुद्धा मिळालेली आहे. आता ती कुठे होती, कुणाकडे होती याच्याबद्दलची मला फारशी माहिती नाही आहे. परंतु एवढंच आहे की कुठेही असेल, पाताळात जरी असतील तरी या मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस त्यांना शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीच्या समाज विघातक घटना करणाऱ्या जितके असतील त्या कुणालाही सोडलं जाणार नाही. हा स्ट्रॉंग मेसेज हा देवेंद्रजींचा आणि महायुती सरकारचा. MIMचा नगरसेवक होता, त्यांनी आसरा दिला तिला अशी एक माहिती समोर आली. नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. आणि जर असं काही असेल तर निश्चितपणे पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील. एक शेवटचा प्रश्न, रायगडमधली एक माहिती समोर आली आहे धक्काधक. 16,000हून अधिक अल्पवयीन माता जे आहेत ते रायगडमध्ये समोर आलेले पाहायला मिळत आहेत. महिला बालकल्याण मंत्र्यांचा तो जिल्हा आहे आदिती तटकरेंचा, आणि त्यामध्ये ही बातमी समोर आलेली आहे. नाही, असू शकेल. याच्याबद्दलची अधिकची माहिती घ्यावी लागेल की नक्की काय आहे, कशा पद्धतीने हा प्रकार झाला. हा काय एका दिवसात झालेला नाही आहे. त्याच्यामुळे याच्या मागची कारणमीमांसा नक्की काय आहे याची माहिती घेऊन मी आपल्याशी बोलेन. धन्यवाद. साहजिकच आहे, चित्राताई आपल्यासोबत होत्या. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.